आज पूर्ण दिवस माझा किचनमध्ये गेला. ते काय ते तुम्हाला पुढे सांगते. त्याच्या अगोदर आज नाश्त्यामध्ये ना मस्त असं पत्ताकोबीचा चिला बनवलेला होता. तर पत्ताकोबी खिसून घेतला, त्याच्यामध्ये 2 चमच बेसनचं पीठ, 1 चमच ज्वारीचं पीठ आणि 1 चमच ना गव्हाचं पीठ घातलं. वरतून मसाले घातले, लाल तिखट, हळद, धनिया पावडर, किचन किंग मसाला, कोथिंबीर, तीळ आणि हिरवी मिरची, लसूण, अद्रकचा ठेचा घातला. त्याच्यानंतर पाणी घालून छान असं थोडंसं ओलसर असं पीठ मळून घेतलं. तवा गरम केला, त्याच्यावरती ना मग चमचनं ओतून घेऊन हातानं प्रेस करून घेतलं आणि साईडनं तेल सोडून घेतलं. तर एकदम छान असं चवीला झाले होते. नाश्ता वगैरे करून घेतला, जेवण वगैरे केलं दुपारचं. आणि त्याच्यानंतर मग मला इथं बेसनचं लाडू वगैरे बनवायचं होतं. सुजला भेटण्यासाठी त्यानेचे पप्पा जाणार होते. म्हणलं चला त्याला खायला थोडंसं बनवूया. बेसनचं लाडू बनवून घेतलं आणि मग त्याच्यानंतर खोबरं वगैरे किसून ठेवलं. वड्या बनवायच्या होत्या. शेंगदाण्याचं पण लाडू बनवून घेतलं. दोन्ही लाडू तयार झाल्यानंतर ना मग इथं खोबऱ्याच्या वड्या पण बनवलेल्या होत्या. तर तिन्ही पण रेसिपीने एकदम छान झालेल्या होत्या. तर कसा वाटला मिनी ब्लॉग माझा आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.